गेल्या 2 दिवसांपासून मुंबईला मुसळधार पाऊस झोपाटल्यानंतर आज शहराच्या अनेक भागांमध्ये पावसाने काहीशी उसंत घेतलेली आहे। तरीही मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरीसाठी आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। गेल्या 48 तासांत मुंबई महानगर क्षेत्रासाठी रेड अलर्ट होता आणि त्यानुसार जोरदार पाऊसही पडला। मात्र आज संध्याकाळनंतर हा अलर्ट कमी करून ऑरेंज अलर्ट करण्यात आलेला आहे। मुंबई उपनगरांमध्ये सकाळपासूनच पावसाची हलकीशी हजेरी होती। हवामान खात्याने आज मुंबईच्या काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा वर्तवलेला आहे। मुंबईतल्या विक्रोळीमध्ये 262 मिमी तर मरोलमध्ये 257 मिमी इतका पाऊस नोंदवला गेला। त्याचबरोबर गेल्या 36 तासांत मुंबईत तब्बल 409 मिमी पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक विस्कळीत झाली। अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या, तर विमान सेवांमध्येही विलंब झाला। काही भागात जलभरावामुळे रस्ते नदीसारखे झाले आणि मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। दुसरीकडे रायगडसाठी रेड अलर्ट कायम असून अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसेच नाशिक, सातारा आणि पुण्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। यामुळे डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका वाढलेला आहे। मराठवाड्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने पूरग्रस्तांना दिलासा मिळालेला आहे। नांदेड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झालेली आहे, तर विदर्भात आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश सुद्धा सरकारने दिलेले आहेत।